अमरावती महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक 15 जानेवारी 2026 रोजी पार पडणार असून 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निर्भीड व सुरळीतपणे पार पडावी यासाठी अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार दिनांक 15 डिसेंबर 2025 रोजी महानगरपालिका कॉन्फरन्स हॉल येथे सखोल आढावा बैठक पार पडली. या निवडणुकीत अमरावती महानगरपालिकेच्या 22 प्रभागातील एकूण 87 जागांसाठी मतदान होणार आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून महानगरपालिका क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. 15 जानेवारी रोजी सकाळी 7:30 वाजता ते सायंकाळी 5:30 वाजता या वेळेत मतदान होणार असून एकूण मतदार संख्या 6,77,180 इतकी आहे. बैठकीत आयुक्तांनी झोननिहाय निवडणूक व्यवस्थापन, मतदान केंद्रांची निश्चिती, ईव्हीएमची मागणी, मनुष्यबळ नियोजन, वाहतूक व सुरक्षा व्यवस्था तसेच आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी याबाबत सविस्तर चर्चा केली. मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून व्यापक मतदार जनजागृती करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, गरोदर महिला व तान्ह्या बाळांसह येणाऱ्या महिलांना मतदानात प्राधान्य देण्याचे निर्देश देण्यात आले. काही ठिकाणी पिंक मतदान केंद्र उभारण्याबाबतही सूचना करण्यात आल्या. निवडणुकीसाठी आचारसंहिता कक्ष, झोननिहाय दक्षता समित्या तसेच माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समितीची स्थापना करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. यावेळी मताधिकार मोबाईल ॲपद्वारे मतदार यादीतील नाव, मतदान केंद्र व उमेदवारांची माहिती मिळू शकते, अशी माहिती देण्यात आली. तसेच निवडणूक आयोगाच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. निवडणूक प्रक्रिया शांततेत, पारदर्शकतेने आणि नियोजित वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे. कोणताही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा स्पष्ट इशाराही आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी दिला. या बैठकीस उपायुक्त, निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक अधिकारी, सहाय्यक आयुक्त, विभाग प्रमुख, निवडणूक कक्षातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र.